बाई इतकी हौशी होती. बकीटात बकीट, स्टीलचं बकीट. मुकुंदरावचं नाव ऐकायला 5 रुपये तिकीट. आणि मुकुंद्या जिंतूरच्या बस स्टँडला झोपलेला, त्याचं नाव ऐकायला 5 रुपये तिकीट. वा रे म्हणलं मुकुंद्याची बायको. हां हां इतकं नका. आमच्या सासूरवाडी घातल्यावर तुमची लय खसखस पिकली. हां तुमचे मेहुणे सासरे लय मुख्यमंत्री आहेत का? आमच्यावर घेऊन इतकी खराब सासरवाडी होई. मी जेवायला यावा असं आमच्या सासूबाईचं लय मत होतं. दृष्टांतातली सासू सांगायलो. खरी सासू इचकितच नाही. आणि कोणीच इचकुनी कामाशी काम गेलं पाहिजे सासरवाडीला, लग्न कार्याला याला त्याला. रिकाम पंचायत मसडी आलेली म्हणून सासरवाडीतच गोदड घेऊन गेला. हो नाही म्हणले आमच्या सासऱ्याची तर मसडी आली तिथंच दूध खातो का? बोक्या आहे का तू? तिथं राह तू. कामाकामी गेलं पाहिजे. इज्जत राहत असती माणसाची. बहन घर भाई, ससुर घर जावाई. आणि पुढचं मी म्हणत नाही विठाला बहिणीच्या घरी बहिणीचा निरोप आला तरच भावान जावा. बहीण जर दिवाळीला नाही आली तर ओवाळायला जावा. राखी पौर्णिमेला नाही आली तर तिथं जावा राखी बांधायला. तिच्या घरी काही काम असेल तर जावा. बहिणीची इथं लय मोठ्या गाईन म्हशी आल्यावर दूध काल नाही जावा. ते अंगावर फुटत असते. ते दूध अंगावर फुटत असते दारू फुटल्यावानी. दारू फुटतीन काही काही लय पेणार याच्या. हो वरून नाही फुटली तर लिव्हर फुटत काय कायचं. हो बहिणीनं पण भावाची तर अडचण असली तरच राहा. एका बहिणीचा नवरा राजा होता तरी भावाचीतले तुकडे मोडले. भावाचं अख्खं वाटुळं करून टाकलं. ती बहीण तुटलेल्या नाकाची. हो तुटलेल्या नाकाची बहीण ही बिनकामी राहिली आदित्य बुवा भावाची तर. आणि भावानं बहिणीची तर जास्त दिवस मन बिनकामी राहत नाही. बहिणीची तर पेरणी पारणीला अडचण असेल तर आऊत आणा. तिचा गहू भिजवा, तिचा ऊस भिजवा. तिला काय तिचं बांधकाम चालू असेल तर घरावर पाणी मारा, पाया खांदा. बांधकाम करता येतं असेल तर बांधकाम करून द्या. काय काम करायचं असेल पण फुकट तिच्या घरच्या भाकरी खायच्या नाही. एका भावाला राजा होता, गांधार देशाचा राजा, आणि बहिणीच्या घरच्या भाकरी खाल्ल्या. तिच्यात पोरायला पते खेळायची शिकले. शकुन्या माहिती नाही भाऊ तुम्हाला? शकुन्या ती तुटलेल्या नाकाची आणि ह्यो हरामखोर शकुन्या. हां पुरावा आहे. हा बिलकुल नाही. तुम्हाला सांगतो तिसरा मुद्दा. कोणताच पाहुणा होऊन आपण कोणाकडे गेलो आपलं काम संपलं की निघा. हो आमच्या इथला एक पाहुणाच जाईन. म्हशी आलेल्या 4 म्हशी आलेल्या. आणि उन्हाळ्याचे दिवस त्याला दह्याचा नाद. दही असं होतं सकाळी संध्याकाळी टाकलेलं दही पहाटे डबा रिचिला तर डब्याचाच आकार दह्याला याचा. असं दही लोंडत नव्हतं, असं घट्ट दही. हो 4 दिवसात दह्यावणीच गालं झाली त्याची. हो तर मी घरच्याला म्हणलं पाहुणा कसं काय जाईन भाई त्याला दह्याचा लेत ना दे. आणि कापसं येचणं झाले आणि शेंड्याला बोंड लागले होते. मी गड्याला म्हणलं आपल्या कापसात फवारा धरा. ते म्हणले बाबा कालच केला. म्हणलं डबल करा. औषधाचा नाश कशाला करायचा? औषध नका म्हणलं. 10 रुपयात चुन्याचा डबा घ्या. चुन्याचा डबा ते तंबाखूवाल्याला असतं ते चुना. ते असा पाण्यात चुना कालवा म्हणजे औषधावानी ढवळं दिसल. आणि फवाऱ्यात टाका फवारा. तेल जाईन ना आपलं. म्हणलं इन्नाचा फवारा घेऊ नका, ते कुच्या घ्या. ते असा हातपंप आणि त्या पाहुण्याच्या पाठीवर. पाहुण्यानं 3 टाक्या फवारल्या घुले बुवा. 4थ्या टाकीला आमच्या गड्याला म्हणला मी बाथरूमहून येतो. 9 वर्ष झालं बाथरूमला गेलाय. पुन्हा आमच्या इथं आलात. हा हे फुकटच्यान घरी ठेवायचे नाही. आपल्या पत्राच्या नाल्या मोजते. विठाला विठाला मला वाटलं एखाद्या दिवशी हरिपाटाला जाईन पण ते हरामखोर हरिपाटाला बी जात नव्हतं ना. आणि तशाला भाकरी खाऊ घालणं म्हणजे वाळूत तूप टाकल्यासारखे. वाळूत इस्त्यावर पडू द्या यज्ञ होतोय पण वाळूत तूप. हा भाजनाला जात नाही काही नाही. आणि झोपू गाद्या दाबू लागला ना. हो अशी बारीक गादी केली.
झोपू झोपू असे काय करायचे आहे का नाही? हो कशावर सांगू लागलो तुला? भंगार ऐकायचे लय नादी असतात माणसं. चिंतन सांगायला जशी पिराला कापायची तशी बसत येत. चला सुदाम देवाने श्रद्धेनं भजन केलं. समोरची मूर्ती सांगत होती बाळा हा ते जेवायला बोलिलं मला. मी काही गेलो नाही. एकदा तिकडंच कीर्तन होतं. आमच्या गावातल्या 2-4 पोरी तिथं दिलेल्या आहेत. तिथल्या आता म्या चांगली सांभाळल्यामुळे तिथल्या पुन्हा 2-4 आमच्या गावात दिलेल्या. मी जर नीट नसती सांभाळली तर लोक म्हणले असते ना ग भाई गिरगावची पोट्टी लय नालायक तर तिथं पुन्हा नाही द्यायची. पण मी बरी सांभाळल्यामुळं दुसऱ्या 4-5 आमच्या गावात आल्या. त्याच्याकडे कधी ठेपा जावायला म्हणा ना आमच्याकडे जेवायला एखाद्या दिवस तरी यानं येतच नाहीत बाई. काय जीवनभर कीर्तनच येत ना. आणि एखाद्या बार जेवायला यावानं तर काय भाव बाबा सासूचा आपल्यावर काय श्रद्धा आहे. सुदामदेवाचा भाव सांगायला आणि आपले भाव पा. मग तिकडंच काल्याचं कीर्तन होतं आणि त्या लोकांना सांगितलं मला मंगळवारी. मला काय मी मंगळवार धरीत नाही पण इकडं जेवायला जायचं म्हणून त्याला मंगळवार सांगितलं. आणि त्याला वाटलं याला खरंच मंगळवार असेल. मी आलो तर मग बाज होती अशी. तिच्या माचव्याला 2-3 बाऱ्या दोऱ्या बांधलेल्या. पाय धुवायचे तर रांजून फुटका त्याच्यावर टोपलं नाही. कुत्री पाणी पिऊ लागली त्याच्यातच. मी हाताने नाही पाणी घेतलं मग तसेच पाय इसळले रानात. हो फुटल्या. हां इतकं नका. आमच्या सासूरवाडी घेतल्यावर तुमची लय खसखस पिकली. हां तुमचे मेहुणे सासरे लय मुख्यमंत्री आहेत का? आमच्यावर घेऊन इतकी खराब सासरवाडी होई मी. माणसाचे गदगद गदगद उकळले उगे कडी उकळल्यावानी. मला चेहरा पाहिल्या कळतं कोणाचा मेवना ऊस तोडायला जात होतं. पण कशाला तुमची बेइज्जती करू आहे का नाही तर राहू दे. आता आमच्यावर घेतलं की असा उकळाच जशी झेलम एक्सप्रेस सुटली. मग मी आपलं बसलो तिथंच. हे बसले होते दुसऱ्याची इथं वातीवळीत. गांधीजीचा घिरका असा सुरू होते. भस्माला बोट लावणं की लगेच असं. एक बाई म्हणजे माय बया आणि काय तुमच्या इथं झळझळ कपड्याचं कोणकानी बसलंय. त्या हातातला रूस सोडून दिला कापूस वातीचा. लगेच इकडं आले. मला पाहिलं पदर गिदर घेणं घेतो त्या पहिल्या बायका जावायला पाहिलं. नाही तुम्ही नका घेऊ. तुम्हाला कुठं ऊन लागायला घेऊ नका. हां तुम्हाला मै शपथ आहे. घरी गेल्यावर कापून टाका पदर कापून टाका. दम नाही सप्त्याला दम गुण कोणाला आहे. पदर घेत जा पदर घेत जा पदर. या देशातल्या 2 गोष्टी झाकलेल्या असावं. एक लक्ष्मी आणि देशाची स्त्री. पैसे देवानं कुंटाला न देवा पण पैसे झाकून ठेवा. आमचा मित्र 2-3 हजार पण डायरीच्या पुढून फेकून आता. हो आणि जवळच्या जत्राला गेला आणि लगेच खिसा कापला. कसकानी गेले म्हणलं पुढून ठुट जाईन सोबळ्या. हो हो चोर तू आम्ही नाहीत का तू खिशात ठेवाला. लक्ष्मी झाकून ठोत जावा आणि देशाची स्त्री झाकलेली असावा. त्या स्त्रीला किंमत फार मोठी ताकद आहे. हे बा एका बाईचे नख पाहण्यासाठी दुर्वास अर्धा घंटा बेजार होते. अर्धा तास बेजार. कोण दुर्वास 5 रागीट लोक आहे. हे बा असं बाजूला गेलं की कीर्तन लांबत. मला ऊस भिजितानं गवत उपटायचा नादे. हे असं लांबतन मग ते आता पुन्हा सुदामदेवावर याचं ते. एका बाईचे पायाचे नख पाहण्यासाठी अर्धा घंटा म्हातारं जाग्यावर आहे. आणि त्या बाईचे नख पाहिल्याच्या नंतर बोटं पाहिल्या पायाचे नदीत जाऊन 60,000 शिष्यासह जेवलं. जिचे होता दरुशन आणि मिळे पोट भरी अन्न. हे काय गांजा फुक्याने लिहिलंय का? जिचे होता दरुशन आणि मिळे पोट भरी अन्न. अंग भरून वस्त्र घालणाऱ्या स्त्रीचं, मालकाला देव समजणाऱ्या बाईचं
आणि विटेवरच्या मालकाला भाऊ म्हणणाऱ्या बाईचे पाय पाहिल्यावर दुर्वास ऋषी गंगेत जेवण करतात. जिचे होता दरुशन आणि मिळे पोटभरी अन्न. इतकी ताकद आहे तुमच्यात माय, इतकी ताकद आहे. इतक्या सामान्य नाहीत तुम्ही. या देशातलं सर्वात मोठं जडवड रत्न काय असेल त्या देशाची स्त्री आहे. पण आचरणात असल्या ती बाई म्हणली माय ते कोण कोणी आले. पाहिल्याबरोबर बबीचे मालक येतं बाई. म्हणजे माझ्या मंडळीचं नाव बबी आहे असं समजू नका. मला बबी वची दोरकी म्हणायचा नाद आहे म्हणून मी बबी म्हणलो. मी येडा आहे का फुकट नाव घ्यायला बायकोचं इथं. हां पहिले लग्नात नाव घ्यायला इथं दक्षिणा देत होते. नका मी लय लग्न लावले नो 2-4 वर्ष भटपण केलं. सत्यनारायण हे ते अशा नाव घ्यायच्या बायका. आमची ती बाई इतकी हौशी होती. बकीटात बकीट स्टीलचं बकीट. मुकुंदरावचं नाव ऐकायला 5 रुपये तिकीट. आणि मुकंद द्या जिंतूरच्या बस स्टँडला झोपल्याला त्याचं नाव ऐकायला 5 रुपये तिकीट. वारे म्हणलं मुकुंद्याची बायको. नाव असेच. चांदीची सायकल तिला सोन्याच्या तारा. अण्णासाहेब आले फिरून तर ही पिशिंग घालतेत वारा. आणि अण्णासाहेब अख्तरबाईचा कुक्कुट पालन सांभाळायला आणि त्याला ही पिशिंग वारा घालायला. येडा ही पिशिंग याला वारं घालायला आला. काय नाव सुनसुन्यात बसले मेन्यात लवंगावटीत येलदुडे मुठीत. सखारामजी बसले दाटीत तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत. आणि ह्यो दाटीत कुठं बसू तू. हे पाणी टाकून दे शिकायच्या दुकानावर 300 रुपये रोजानं. आणि ते बसले दाटीत तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत. ते कुठं दाटीत बसतू. त्यानं ज्याला औषध दिलं ते दाटीत राहत नाही तर काय ना काय हौसान नाव घेते तो. हो औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मूर्त. औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मूर्त. ते बसले पूजेला तर मी देते तीर्थन. त्याला माळत नाही. त्याला माळच नाही. तो कवा पूजेला बसतील तू कवा तीर्थ देती. लोय मोठं पण खरंच 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 मावल्या मोठेपणाच्या येतात. जाऊ दे. मला पाहिल्याबरोबर बाई कसे आलात. मी म्हणलं चलत. कुठून. मी म्हणलं दरुजातून. आणि कवाशी. मी म्हणलं आताच. हातपाय धुतले का. मी म्हणलं हो. कुठं. रानात. भाव सांगायलो भाव. सुदामदेवाचा भाव ना आपला भाव बघा. बाई मी आत्ता जेवायला करते तुम्हाला. म्हणलं आत्ता म्हणजे कवा. 1 तासाच्या आत पुरणपोळ्या करते. त्याच्यासोबत म्हणलं काय नाही पुरणपोळीन तूप असलं की ते भजे कुरड्या पापड्या मला नाहीत आवडत. ते आमटी गिमटी कडी गिडी काय नाही. नुसती गरम गरम पोळीन गावरान तूप. तूप तर अर्धा किलो आहे. अरे बापरे. पार हटावून जीप फिरलं. अर्धा किलो तूप म्हणल्यावर काय. मला एका टायमाला 9 छटाक लागते. पण बाहेरचं गरम गरम पोळी अशी सराट्यावर धरली ताटात टाकली. मोठं ताट होतं. एकटाच मी. ड्रायव्हर जेवला होता तिथंच. अर्धा किलो तुपाची बरणी शंकर बुवा. मोठं तोंड तिला. ती अशी चुलीपाशी ठुलेली. चुलीच्या शेकानं भावतालून पघळीन मधात तसाच राहिला गबा. तर दृष्टांतातल्या सासूबाईला वाटलं भाव जावाई जेवायला यावा. भाव इतका गोड. त्या रिचवायला गेल्या त्याला वाटलं पघळलेलं छटाकभर पडन. पण ते भावतालून पघळल्यामुळं सगळाच गड्डा पाडला. त्याच्या लक्षात आलं बाई आता 9-10 छटाकाला 10 छटाक पड. काढून घ्यावा तर जावाई म्हणील सासू किती हलकट आहे. मी म्हणलं मामी काय नाही मला 9 छटाक जमतंय. आज आता सासरवाडीतला असल्यामुळे 1 छटाक आगाव खातो. बाईन तुम्हाला इतकं जमतं का. मी म्हणलं हो मला काय बाथरूम वगैरे काही लागत नाही काय नाही. मी इतकं 9 छटाक तर एरीच खात असतो म्हणलं. पण 1 छटाक आज खाईल तर उद्या 8 छटाक खाईल. 1 छटाक कमी खातो. बाई अर्धा किलो 2-3 महिने पुरत. मेला चटच खातो. मेला म्हणली का नाही काय माहीत. पण मनातली मनात म्हणाय. दृष्टांतातली सासू सांगायलो हे नीट लक्षात ठेवा. हे नीट लक्षात ठेवा. म्हणलं जावाय तुम्हाला एक माहिती आहे का. म्हणलं काय. म्हणलं जेऊ द्या मग माहिती घेती. नाही ऐका ना. म्हणलं काय. मी का नाही
आमच्या गावातल्या सटवाईला नवस केलता, आमच्या मुलीला जर कीर्तनकार मालक भेटले तर त्याच्या ताटात 5 घास खाईन. अरे म्हणलं हे उलट वारं सुटलंय. आणि जावाई घरी जेवायला किती गोड भाव आता शंकर भाऊ. त्याला वाटलं काढून घ्यावा तर मेला म्हणून हलकोटे खाल्लं तितकंच आलं. तर त्याला माहीतच नव्हता जावाई किती खरी. 9 छटाकाचा गोळा पलिकून होता ना, असं ताट फिरिलं आणि छटाक पगळलेलं तू पलिकून आणि अशा मधातून रेघ आणली. म्हटलं मामी तुम्हाला आमच्या वाटण्या झालेल्या माहिती आहेत का? कशा झाल्या? बांधलेली जागा लहान्याला गेली आणि रिकामी जागा मला. बाईन उभी करायच्या ना वाटण्या, 9 खण तुम्हाला 9 खण त्याला. म्हणलं नाही, 18ची 18 खण त्यालाच, आडव्या केल्या वाटण्या, रिकामी जागा मला आणि बांधलेली जागा त्याला. मी ताटात आडवी रेघ आणली. म्हणलं पलिकून तुम्ही घ्या, मी आडीकून घेतो. पण सासू लय हुशार, दृष्टांतातले लय हुशार. तुमच्याकडे ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे का नाही? म्हणलं हो आहे. मग मतदान कोणाला? म्हणलं आमच्याकडं आहे तर 2-3 पॅनल उभे आहेत, पण एकाच माणसाला मतदान होणार. बयान आमच्या इथं तर सारा कालवाच आहे. ते पुन्हा तूप कालीन सगळं. तवा पोळीच्या गरमीनं तूप झालं पातळ, साऱ्या ताटात पांगते. पण त्याच्या लक्षातच नाही जावाय किती खतरा आहे म्हणून. म्हणले आमच्या मुलीचा स्वभाव कस काय सांगायचं आता तुम्हाला. कधी महाराज घरी आल्यावर चहा करायची नाही. कीर्तनात ती बायको सांगायला मै किती चांगली आहे तुम्हाला कपड्यावरूनच सांगती. हो. एक जण म्हणला काय सांगावं महाराज, आंघोळीला गरम पाणी टाकी ती. म्हणला आमची वड्याला दाढी ती, तुही गरम टाकी ती ना आमची गुडू नदीला पाठवायली होय रे. काय सांगावं महाराज, भूक लागलं की जेवायला वाढी ती. म्हणला आमची न तर हातात जोग्याला ताटच दिले. हो, तिळभर करायला इळभर सांगायला आपलं उगच दृष्टांतातली. पण काय सांगायचं मामी, असू द्या कसं, पण आता तुमच्या स्वभावाकडे पाहून गट 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 गिळीतो. चाट म्हणलं बॉय, दृष्टांत संपला. जावाई घरी जेवायला भाव होता का नाही? ओरिजिनल आहे का? नाही नाही नाही, हा भाव गोड आहे सुदाम देवाचा. शुद्ध भाव देखून या गाव स्वर्णाचा दिला गा. विटेवरची द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची मूर्ती, शालिमार दगडाची पाषाणाची मूर्ती खळखळ रडत होती आणि मुखारविंदातून वाणी पडली. बाळा, जो सुदाम देवाचा जो भाव होता तो भाव विश्वात कोणाकडेच नाही. दृष्टांत संपला. भजन करत असताना भाव इतका टोकाला गेला की तो भाव मोजत असताना विधात्याकडे तराजू नाही, त्या भावाचं वजन विटेवरच्या मालकाच्या खांद्यावर सहन होत नव्हतं. म्हणून गाव तर सोन्याचं दिलंच, पण 52 अरबूज क्विंटल सोन्याचा मसनवाटा केला. इतका तात्विक भाव भजन करणाऱ्या सुदाम देवाकडे होता. कायवानो आता आमच्या पाहुण्याला कोर्टाचं वॉरंट आलं. जवळचा पाहुणा होता. मला त्याच्या मुलानं फोन केला, महाराज आमच्या बाबाला आज डिपार्टमेंटची गाडी येणार आणि घेऊन जाणार. म्हणलं जाणीमुठपणे गाडी यायच्या अगोदर तुमच्याकडे 7-8 गाड्या आहेत, त्याच्यापैकी एका गाडीत तुम्हीच हजर व्हा. काय म्हणले,
आमचे बाबा बाहेर राहतील म्हणून तुम्हाला फोन केलाय. अरे मी म्हणलो तुझ्या बाबाच्या नादी लागलो मोद हो तर काळं होईल. कसं चूक केली ना तुझ्या बाबानं, जावं लागेल त्याला, जावं लागेल. पण पैशावाला होता आणि जरा ढवळ्या कपड्यावाले जास्त ओळखीचे होते. कळालं ना, ढवळ्या कपड्यावाले जास्त ओळखीचे होते. मग त्यांनी निरोप केला तुम्ही ऊसातला पा. 1.5 महिना आमचा पाहुणा ऊसात लपला. 1.5 महिना काय जिकून तिकून गाड्याच गाड्या, पण काही कोणी बोलायचंच नाही. शेवटी ड्रोन कॅमेऱ्यानं पाहिलं ऊसात थांबलेला आहे. आणला, दृष्टांत संपला. पाहुणा आमचा होता, तुमचं काही धुनधूत नाही, मी आमचा पाहुणा होता. सुप्रीम कोर्टाचं वॉरंट आहे, पण 1.5 महिना प्लॅस्टिक लावून चॉकलेट दिली. चोखीत राय, गोड लागत नाही, वरून प्लॅस्टिक लावलं. 1.5 महिना सुप्रीम कोर्टाला कलाटणी देता येईल, दक्षिणेच्या मालकाला नाही कलाटणी देता येत. पोह्याची प्लेट होती, शिऱ्याची प्लेट होती. नेमकेच आम्ही वारीहून आलतो, यात्रेहून आलतो. एकाच सोप्यावर बसलो. मी आपलं शिरा पोहे खाण्यात मग्न होतं. आणि मग ती बाई पाण्याचा ग्लास घेऊन आल्यावर तिने सांगितलं, महाराज त्यांच्याकडे बघा. तर त्याचा ते अर्धा चमचा तोंडातच होता. ते मी डोळ्यानं पाहिलं त्या पाहुण्याला, डोळ्यानं. सगळ्यांना आम्ही उचललं, भिंतीला टेकलं. नाही खाऊ दिलं त्यानं, नाही खाऊ दिलं. अगा वरुतया चक्षुपात, इतकं पण ऐकत नाही. त्याच्या पत्राचा स्वीकार करावाच लागतो. त्या अनुषंगानं स्वर्गीय सौभाग्यवती एक परम पावन या महाराष्ट्राच्या मातीतली एक माऊली. या देशामध्ये स्त्रीचा फार मोठा अधिकार आहे. कारण त्या कोणाच्या तरी आई आहेत. मला कीर्तनाला तारोअप्पा त्यांनी बोलवलंय, याच्याकरता चोंबाळीत नाही. मला चोंबाळायचा पहिलाच नाद नाही. चोंबाळायचं असते पैशासाठी, तर मला तर असा पाईप दिलाय पंढरपुरातल्या मालकानं. त्याच्यामुळे मी नाही कोणाला चोंबाळीत, वास्तव बोलायचं. माझ्या वारकरी संप्रदायानं या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना श्रीमंत पदवी दिली. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, या देशाची संपत्ती आहे. आदरणीय अंबादासराव असतील, आदरणीय देवदासराव असतील. आप्पा, मी एकदा चतुर्थीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं फार दिवसापूर्वी संभाजीनगरला त्यांची पंगत होती गणपतीपाशी, चतुर्थी. त्यानिमित्त ते यजमान होते. मी आलतो कीर्तनाला, आठवते तुम्हाला? ध्यानात ठेवलं पाहिजे. माऊली, सुरुवातीला तुमच्याकडे आलो साहेब, तुमच्याकडे श्राद्धाला आलतो. बागडे नाना आलते त्या श्राद्धाच्या कीर्तनात. मेमरी कार्ड, शिक्षण कमी आहे पण मेमरी कार्ड ताईट दिलं मला. किती जीबीचे काय माहीत, म्हणून हे लहानसं वापरितो. विडाला उद्योग क्षेत्रामध्ये नाविन्य कमवलं. दोन्ही सुपुत्रांच्या पाठीवर श्रद्धेचा, कृपेचा, करुणेचा एक महत्वाचा हात आहे का? संस्काराचा. जी आई आणि जी वडील आपल्या लेकरावर संस्काराची थाप टाकतात का, ती लेकरं विश्वात नाव कमवत असतात. लेकरासाठी पैसे कमवणं काय मोठाडपण नाही. मागचेच मायबाप कमीत आले, ते आजचे कमवायलेत. मायबापांनी मुलासाठी पैसे कमवणं उपकार नाही, कर्तव्य आहे. मुलांनी सुद्धा मायबापांना सांभाळणं उपकार नाही, कर्तव्य आहे. पैशाची ढिगले याच्या मागचे मायबाप कमीत आले. फक्त संस्कार लेकरांना देणं महत्वाचा विषय आहे. आणि संस्कार ज्या लेकराला नाहीत, ती लेकरं फुलाच्याच यादीत आहेत, पण बेश्रमाच्या. सुमनवानी शुद्धमती, मालकांचं वाक्य. सगळीच फुलं दुरून चांगली दिसतात. बेश्रामाचं फुल तुम्हाला कुठं वाईट दिसतंय? दुरून मध्ये मस्त पिंक कलरचे पट्टे वगैरे गुलाबी असते, छान वाटते. धोत्र्याचं फुल किती? धवलम यम कांतियाम सकलेषु आराध्ययाम पंचाननम तत्समर्पयामी. भगवान शिवजीला ते फुल आवडते, पण ते फुल विषारी आहे. बेश्रामाचं आणि धोत्र्याचं फुल चुरगाळा, त्याचा हात असा तोंडावून फिरवा, एका तासात चेहरा सुजल तुमचा. दिसायला फुलं किती सुंदर दिसते, पण ते
ते गोड नाहीत ना, ते सात्विक नाहीत, त्याचा सुगंध गोड नाही. तशी काही माणसंही अशा फुलासारखी का घरच्या लोकांनी संस्कार केले नाही. गोडशे संसार सामान्य माऊली, साध्या मातीत राहणारी स्त्री, अशा माऊलीच्या संस्कारात वाढलेली ही दोन रत्न. देदासरावजी, अंबादासरावजी, तुम्ही मोठी माणसं आहात. माझं वय फार कमी आहे, पण वारकरी वक्ता या नात्यानं सांगतो, माणूस किती जरी मोठा झाला असेल तर कृपा बऱ्याच लागतात. त्याच्यात महत्त्वाची कृपा आहे आईवडिलांची कृपा, फार मोठी कृपा असते. मी रावणाला ओव्हरटेक केलेली माणसं पाहिले, श्रीमंत. 4078 किंवा 79 इथपर्यंत गावं माझे झाले. तुमचं मेटे जळगाव तर 12-13 वर्षापूर्वी लिहिलेले. एकदाच लिहित असतो एक गाव, एकदा गेल्या पुन्हा लिहित नाही, इतकी गाव पाहिली मी. 527 एकर जमीन एका पाहुण्याला आमच्या शेवटच्या टप्प्यात कुठं जाळावं याची पंचायत. सगळ्या भावकीची लोक आपोआपल्या शेतात जाळीत होते. 527 एकर जमीन असताना शेवटच्या टप्प्यात कुठं जाळावा याची पंचायत मी डोळ्यानं श्रीमंती बी पाहिली आणि संपलेली पण पाहिली. आई वडिलांनी 527 एकर जमीन घेऊन ठेवली, पण मरताना आशीर्वाद ठेवला नव्हता. त्याच्याकरता पोट्ट भिकारी होऊन मेलं. वंश कृपा, साधू कृपा, अशा बऱ्याच कृपा येतात. त्याच्यात सर्वात मोठी कृपा आहे आत्मकृपा. ह्या कृपेचं गाठोडं घेऊन जो समाजात फिरत असतो, काय मायवेली त्याचं वाईट करायला, काय हिंमत आहे कोणाची त्याचं वाईट करायला नाही. ह्या लोकांचे आशीर्वाद लागतात मागच्यांचे. मी करतोय अभ्यास. हे 250 ग्रंथ वाचले आतापर्यंत. खूप वेद वाचले असतील, शास्त्र वाचले असतील, उपन्यास वाचले असतील, पुराण वाचले असतील. कधी कधी सुरुवातीला माझ्या मनात असा शब्द यायचा की मी वाचतोय. ज्यावेळेला एक पुराण वाचिलं त्या दिवशी बाळ्याचा गर्वगार झाला. बाळ्या, तू नाही वाचत, तुझ्यावर वंशातल्या कोणीतरी माणसाची कृपा आहे. तुझ्या वंशात या म्हातारी सारखी, या माऊली सारखी एखादी स्त्री जन्माला आली असेल की तिनं दारात आलेल्या हाती तिला तांब्यावर पाणी दिलं असेल, चतकोर भाकरी दिली असेल आणि तिचं पुण्य तुझ्या पाठीवर पडलं असेल, म्हणून या कुळात तू थोडंसं देवाचं चिंतन सांगणारा जन्माला आलास. आपली कृपा नाही महाराज, मागच्यांची कृपा लागते. तशी दोन्ही सुपुत्रावर ज्या माऊलीची कृपा झाली, उद्योग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न म्हणून या प्रांताला लाभलेलं गोडशे रत्न आदरणीय अंबादासरावजी मेटेसाहेब असतील, आदरणीय देदासरावजी मेटेसाहेब असतील, त्या माऊलीची कृपा आहे. तिच्या पांघरणाखाली वाढलेली माणसं आहेत. आदर तुमचा याच्याकरता करतोय की ज्या माऊलीने आपल्याला विश्व दाखवलं, लहानाचं मोठं केलं, पक्षींजशी पिलाखाली. तुम्ही एक लक्षात घ्या, कोंबड्याच्या नावाच्या बाबतीत मी उदाहरण देण्याकरता कोंबड्याचं नाव घेतोय. अभंगातही कोंबड्याची नावं आलीत. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, तुका म्हणे झाली कोंबड्याची परी. इथं कोंबड उकरीत आहे म्हणून पुढेची उकरी लाभ नाही. कोंबडी ज्या वेळेला पिल्ल काढते त्यावेळेला कोंबडीला एखादं कुत्रं किंवा दूर मांजर दिसावा, ती अशी चिवचिव चिवचिव करतील, तिच्या भाषेत पिलांना बोलवती आणि सगळे पिलं पंखाखाली घेती. तसं ज्या माऊलीनं तुम्हाला आपल्या पदराखाली सामावलं, त्या माऊलीचा दशक्रिया विधी माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामचिंतनाने तुम्ही करता. म्हणून तुम्हा दोघांना सुद्धा मी वारकरी या नात्यानं धन्यवाद देतो. मी नेहमी सांगत असतो, माणसं देवदेव किती करतात त्याच्यापेक्षा मायबापाला किती मानतात. जो मुलगा आई वडिलाला मानित नसताना एखाद्या महाराजाची पिशवी वागित असेल तर तो महाराज सुद्धा भडवा आहे. नालायक येतो महाराज. त्या महाराजाला अक्कल असायला पाहिजे. तुझी पिशवी वागवणारा आई वडिलाला मानित नाही आणि तू त्याला सोबत ठेवतो, महाराजाला इतका ये मानील.
की महाराजाची इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची. जो मुलगा आई वडिलांचा आदर करतो त्या मुलाला महाराजांनी जवळ बोलायचं, भंगीर यायला नाही. कारण एक नियम साहेब पाहिला मी पुराणात, आईची अत्यंत परिस्थिती नाजूक आहे, द्रव्य नाही घरी, संपत्ती नाही. काही लोकांना पुरावा ऐकायला जरा वेगळा वाटेल, पण वाचिल्याशिवाय सांगत नाही. तुम्ही मला कीर्तनात विचारणार नाही, पण महाराष्ट्रात एखादा असेल, बाळ्या हे कशात लिहिलंय, कस काय सांगतो तू माईकवर. माईनं जेवायला मागितलं, काय बऱ्यापैकी इतिहास येतो, बऱ्यापैकी परिस्थिती नाजूक होती, करावं काय. घराच्या बाजूला मंदिर होतं, मंदिरच इकलं, मंदिर अख्खं इकलं, धर्माचं मंदिर इकलं आणि माईची बापाची सेवा केली. पुण्यवान का पापी, क्या बात आहे, वाह वाह. नाही जरी पुराण वाचिलं तरी उत्तर तुम्ही गोड दिलंय. धर्म सिद्धांतामध्ये त्याची पुण्यवान म्हणून यादी आली. काही काही ओरडू लागले, चारवाक बोंबलू लागले ना. चारवाक कोणाला म्हणतात माहितीत का? जन्माला आपल्यात येतात, आपल्यात मोठे होते, आपल्या सोबत राहतात, आपल्या खांद्याला खांदा लावतात आणि आपलं इचकितेत. तुमच्यातले चारवाक सांगू, गाडीत तुमच्या बसतेत आणि अंधारात दुसऱ्याला मतदान हाणायला लावतात. हे चारवाक असते. चारवाक आपल्या सोबत राहून आपले वाबाडे काढतात, असे चारवाक. अशा चारवाकांनी प्रश्न केला की मग धर्मत्व द्या येते, हा धर्माचं मंदिर विकलंय आणि मायबापाची सेवा करतोय, मूर्ख आहे. नाही म्हणले. विश्वातलं ज्याचं त्याचं दैवत विटेवरच्या मालकापेक्षा, काशीतल्या मालकापेक्षा, गणपती बाप्पापेक्षा एका व्यक्तीला सर्वात मोठा देवे त्या व्यक्तीचे मायबाप. सकल तीर्थाची धुरे जे खाजान माता पितरे. मला असं वाटतंय मंदिरात किती बाऱ्या दर्शनाला जातो त्याच्यापेक्षा आठवड्यात मायबापाच्या किती बाऱ्या पाया पडतो हे सांग. तरुणाच्या अंतकरणातली भ्रांत झाला पाहिजे. एक जण म्हणला, महाराज कडक कमी बोली जा, तुमचे कीर्तन कमी घेतील. म्हणलं नाही घेऊ दे, लोक काय आपलं चांगलं करीत असतील. ठीक आहे, मेटे कुटुंबाने मला 5 कोटी रुपये दिले, मी येरी म्हणालो, येरी म्हणालो, येरी म्हणतोय तारू बाप्पा, तुम्ही तले बारक्या चाळणीन चाळीतात. 5 कोटी रुपये जर मेटे कुटुंबाने मला दिले, जातानाच जालन्यात अटॅक येऊन गिरगावकर जर मेला, काय करायचे 5 कोटी रुपये? मग आमचं दखिणारा कोण माहिती? पंढरपुरातला. त्याच्यामुळं खरं बोललं पाहिजे. राग आला तरी हरकत नाही, पण देवाला आवडलं पाहिजे. एखाद्याला आवडलं म्हणजे ते महाराजाला बनिली धुवायला लाईन, ते करायचं का संप्रदायातल्या लोकांनी? नाही नाही, चुक आहे, चुक आहे, चुक आहे, चुक आहे, असं नाही करायचं. देवाला आवडेल ते बोलायचं. काय सांगू लागलो? क्या बात आहे, आई वडिलांची सेवा. तरुणांना सांगतोय, जो तरुण दिवसात एकदा आंघोळ झाल्यावर आई जिवंत असेल, वडील जिवंत असेल किंवा दोघांपैकी एक असेल, सकाळचं स्नान झाल्यावर एकदा आपल्या कामाला जाताना आईचं किंवा वडिलाचं दर्शन दिवसात जो मुलगा एकदा घेतो का, त्याला भारतातल्या कोण्याही महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. स्वामीजी, मोठी माणसं पुढे उभे बसलेले, एकाही महाराजाच्या पाया पडायची गरज नाही, फक्त त्यानं मायबापाचं दर्शन घ्यावा. एवढी मोठी ताकद आहे, एवढी मोठी. या आई स्वामीजी, आई विडाला विडाला विडाला. तुम्हाला सांगतो, तुम्हाला काय काय महाराज इतके पागल भेटत आहेत. या महाराष्ट्रातल्या महिला भैकून टाकल्या काय काय नालायकायनं. उपासक कोणते धरायला पाहिजे आपल्या बायकांनी? जे ज्ञानोबारायनं सांगितले, जे तुकोबारायनं सांगितले, जे नाथबाबांनी सांगितले, जे सावताबाबांनी सांगितले, जे शेना महाराजांनी सांगितले, जे रविदासांनी सांगितले, जे कबीर महाराजांनी सांगितले, जे मीराबाईनं सांगितले, जे जनाबाईनं सांगितले, जे मुक्ताबाईनं सांगितले, ते उपास धरायचे. किंवा जे भगवान शिवजीनं सांगितले, किंवा जे भगवान पांडुरंगाने सांगितले, ते उपास धरायचे. भांगऱ्यानं सांगितलेले उपास धरायचे नाही. या भारत देशातली, महाराष्ट्राच्या मातीतली स्त्री व्यसनी नाही, पण पुरुषापेक्षा जास्त आजारी पडतात. याचं एकमेव कारण आहे, देवानं न सांगितलेले उपास जास्त डोसक्यावर घेतात. सोमवार, एकादशी सोमवार,
आणि शक्य झाला तर प्रदोष. याच्या व्यतिरिक्त शास्त्रात कोणता उपास असला त्यानं मला दाखवा, मी त्याच्या बुटाचं मंदिर बांधितो. पण मला शास्त्राचा पुराणाचा पुरावा लागतोय. भंगिऱ्यानं लिहिलेल्या पुस्तकातलं नाही. भंगिऱ्याची पुस्तकं प्रकाशित करतात कोणी बी, काय त्याला विषय. हे अमक्यानं लिहिलेलं पुस्तक आहे. ते पुस्तक वाचिल्यावर बायको पण जगिता येत नाही. काय कामाचं ते पुस्तक. मोठ्यांनी सांगितलेला साधार मानला पाहिजे. तुम्हाला सांगतो माझ्या माईंनो, जी बाई दिवसात नवऱ्याचं एकदा दर्शन घेते तिने भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचे. पडू नका असं म्हणत नाही, पण महाराज जर नाही सापडले तरी दुःख मानायचं नाही. आणि दुसरा पुरावा ऐका, जी बाई दिवसात 3 वेळेला नवऱ्याचं दर्शन घेते का, तिनं पांडुरंगाच्या पण पाया पडायचं नाही. भगवान शिवजीच्या पण पडायचं नाही. आता किती अवघड वाटलं तुम्हाला. दगड हाणतील का नाही लोक मला. पुराव्याशी कसा बोलत, इतकं सोपं. किती कॅमेरे चालू येते हे तर इथून गेल्याबरोबर अर्ध्या घंट्याला अख्ख्या भारतात टाकून देते ते कीर्तन. त्याच्यातला एक पुरावा सांगतो, 19 पैकी एक पुरावा सांगतो. ह्या पुन्हा म्हणत्याल मा तार बाप्पा कशाला पार्वती माईच्या कीर्तनाला आणलो हो मेला. हे तर म्हणला देवाच्या पण पाया पडू नका. एक बाई नाहीच पाया पडली पंढरपुरातल्या मालकाच्या. पंढरपुरातला मालक तिच्या 9 बाऱ्या पाया पडला. याचं काय असतं माहिती आहे का, काही शास्त्र माहित नाही, पुरावा नाही. यालाची बेलाला शिमग्याच्या तेलाला एकही धर्म. सर्वात मोठा मुलांचा देव आपले आई वडील. सर्वात मोठा देव तिचा पती आहे. मानी भ्रताराची बोली धन्य जगिती माऊली. जिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. एवढी ताकद आहे. महर्षी अगस्तींच्या धर्मपत्नी लोपामुद्रा भगवान प्रभू रामचंद्र त्रेतायुगात 9 वेळेस पाया पडले. बाई एकदाही पडली नाही. आईसाहेब जाता जाता म्हणल्या, मालक तुम्ही 9 वेळेस त्या बाईच्या पाया पडलात म्हणून मला नाईलाजानं 7 बाऱ्या पडावं लागलो. सीतेला, सीता कोणी माहिती आहे, पंढरपुरातली मालकीन लक्ष्मी. राम कोण माहिती आहेत, भगवान वैकुंठाधिपती विष्णू परमात्मा. मालक तुम्ही पडल्यामुळे मला 7 वेळेला पाया पडावं लागलं. तिने एकदा तरी तुमच्या पडावा. भगवान प्रभू रामचंद्राचे डोळे भरून आले. सज्जनांनो, भरून आले. सीतेला सांगितलं, सीते शब्द वापस घे ग. आपल्या पाया पडली नाही याचं दुःख मानू नकोस, आनंद तो मान. त्या माऊलीनं तुला आणि मला पाया पडू दिलंय. पंढरपुरातला मालक म्हणतोय, आनंद तो मान. त्या माऊलीनं आपल्याला पाया पडू दिलंय. का प्रभू असं काय केलंय. काहीच करत नाही ती. सकाळी दुपारी आणि संध्याकाळी 3दा नवऱ्याचं दर्शन घेते. 3 टाइम नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईला विटेवरचा मालक मानतोय, काशीतला मालक मानतोय. काशीतल्या मालकाचा एक पुरावा आहे का, एका बाईनं मालकाला चिताभस्म मिळत नव्हतं म्हणून शरीर जोहार केलं. ऐकाय का ग्रंथातलं चरित्र. शरीर जोहार केलं आणि आपल्या अंगाची चिताभस्म म्हणून राख दिली. मालकाने विचारलं काशीतल्या, काय देऊ. काय नाही म्हणले, जिनं माझा नियम मोडू दिला नाही तीच देऊन टाका. पुन्हा बाई जिवंत. फक्त नवऱ्याची सेवा करत होती, तिला वेळ भेटत नव्हता देवाची सेवा करायला. त्या बाईला काशीतले मालक मानते. म्हणून मला असं वाटते अनावश्यक उपास कमी धरा. हेमोग्लोबिन कमी व्हायले, आजार जास्त वाढायलेत. लेकरांना वेळेत शाळेत पाठवी जा. घरातल्या लोकांची सेवा कर जा. बऱ्याच बायका महाराज घरी आल्यावर काजू टाकून दूध देतील, नवऱ्याला चहा देत नाही. त्या भागात पाऊस कमी पडतो. गळे शपथ, खोटं नाही सांगणार मी तुम्हाला. मालकावर प्रेम कमी, मालकावर श्रद्धा जास्त असते पाहिजे. चला, ज्या माऊलीनं प्रपंचाची धुरा सांभाळीत असताना आपल्या लेकरावर संस्कार केले आणि या परिसरातलं उद्योग रत्न म्हणून प्रदर्शित मुलं झाली. भले त्या सामान्य असतील, साध्या असतील, एखाद्या वेळेस किती शिकलेले असतील हेही माहीत नसेल, साध्या असतील, मातीची चूल सारवणाऱ्या असतील, मातीच्या भिंती सारवणाऱ्या असतील त्यांच्या तारुण्यात,
असेल परिस्थिती काय असेल ते, पण कर्तव्याची धुरा गोडशी खांद्यावर घेऊन, प्रपंचाची धुरा पुनश्च जवळ घेऊन, आपल्या पतीच्या खांद्याला खांदा देऊन प्रपंच करून घरातल्या कुटुंबावर संस्कार केली. या प्रांतातली मुलं तेजस्वी तारे म्हणून चमकली. आदरणीय अंबादासराव असतील, आदरणीय देवीदासराव असतील, ही त्यांच्या आईची वडिलांची कृपा आहे. अशा परमश्रद्धेय माऊलीचं दशक्रिया विधी तुम्ही मोठ्या भावयुक्त अंतकरणाने करता, याच्याकरता तुम्हाला धन्यवाद. आई वडिलांवर श्रद्धा ठेवणारी माणसं गोड असतात आणि खरंच ठेवायला पाहिजे. माझं तर मत आहे, जो पक्वाद्या आई वडिलांचं किमान आठवड्यात 2दा दर्शन घेत नाही त्यानं भारतात पक्वाद वाजू नये. राग येऊ देऊ नका बरं का महाराज, राग येऊ देऊ नका, मी वाचून सांगतोय. जो पट्टीत गाजलेला गायक असेल आणि तो आई वडिलाला जर मानित नसेल तर त्याचं भजन ऐकण्यापेक्षा तमाशा पाहायला बरा. राग येऊ देऊ नका बरं का, नाही राग येऊ देऊ नका. जो कीर्तनकार माई आईचं बापाचं दर्शन घेत नसेल आणि लोकाला मायबाप सांगत असेल, त्याचं कीर्तन ऐकून जर तुम्ही त्याला पाकिट देत असताल तर तो हरामखोर कोण्या नरकात जाईल, जाऊ द्या, पण तुमच्या गावाला कुलूप लागन. दोघाशी पतन सारिखेशी केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिखे नैवम गिरगावकर लिखितम. गिरगावकरांनी दिले का? आपल्या 3 लोकांना नीतिमत्ता सांभाळायची. फकद्यानं आईचं दर्शन घ्यावं, वडिलाचं घ्यावा. गायकानं आईचं दर्शन घ्यावं, वडिलाचं घ्यावा. कीर्तनकारानं तर 2-4 वाऱ्या घ्यावा. त्याचं जरा बरं चलतं जास्त घ्यावा ना, घासावं त्याच्या पायाला कपाळ, अजून तू नारळ मोठं होईल. पडायला पाहिजे पाय. विश्वातलं सर्वात मोठं ज्याचं त्याचं सांगतोय दैवत हे आई वडील. सकल तीर्थाची धुरे जी का जाण माता पितरे. एक मान्य अमान्य काय शपक वगैरे काय पुरावा असेल, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. आई वडिलाचं दर्शन घेणाऱ्याला सगळे तीर्थ जागेवर मिळते, सगळे तीर्थ. एक मुद्दा सांगू तुम्हाला, 349 तीर्थ शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला जातात. शंकर सांगे ऋषी जवळे सकल तीर्थे माध्यान काळी. येती पुंडलिका जवळे करीती आंघोळी वंदिती चरण. 349 गंगा भारत देशामध्ये, एकच गेली नेपाळ देशात. 350 पैकी 1 नेपाळ देशात गेली, ती पण पंढरपुरातल्या मालकाची 7व्या अवतारातली सासरवाडी. एकच गंगा. 349 भारतात, 2734 उपनद्या भारतात. वाची जा कधी कधी, भेताडासारखे मोबाईल आहेत तुमच्याकडे, हिचकी जा ना. आपला देश किती पवित्र आहे बघा जा. बिनाकली माणसाला 2-2 वाजूस तर चॅटिंग करतात. काय त्या नालायकाला चॅटिंग करून भेटणार आहे? चांगलं बघा. 2734 उपनद्या, 349 पवित्र नद्या. एकच गेली गंडकी नावाची. तिकडे किती पवित्र नद्या सांगू. एका पवित्र नदीवर देशातला सिंह राहत होता, भारत देशातला सिंह, सभापती साहेब. त्या सिंहाचं नाव होतं कर्ण. सांगता येईल त्या गंगेचं नाव? कोणती गंगा होती? किती महाराज फुकल्यावर सुधरत आणि पहिली गुढी मला घाला. भागवत लावायला दम नाही, रामायण लावायला दम नाही, सप्ते करायला दम नाही. गुण कोणाला आहे? नुसते महाराज बोलवायचे, त्याला खपक्या पाकिट द्यायचं, ते श्रीमंत करायचे. आपण असेच उसातले मुंगळे निघले उपरने झटकीत, आणि पुन्हा धर्माच्या गप्पा करायच्या. अशान धर्म वाढत असतो काय? त्या गंगेचं नाव आहे चर्मन्वती नावाची गंगा. चर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंगे. कोणता देश असेल तो? ज्या देशातला 8, 4, 8, 6 आणि 4
या शुहापैकी एक नंबरचा मानवी शुह राहत होता. त्या देशाचं नाव आहे वंग नावाचा देश. आता इंग्रजीत त्याला आपल्या भाषेत प्रचलित भाषेत काय म्हणतात ते घरी गेले बा गुत्त थोडं घेतलं सांगायला. त्या देशाला वंग देश म्हणतात. या वंग देशात वाहणारी पवित्र चर्मन्वती नावाची गंगा, या गंगेच्या तीरावर या भारत देशातल्या पवित्र मानवी शुहाला अर्धांगिनी म्हणून प्राप्त झाली. तिचं नाव होतं वृषाली. वृषाली वृषाली काय संसार हो कर्णाचा. कर्णाचा संसार पाहिल्याच्या नंतर पंढरपुरातला मालक लाजत होता. कारण पंढरपुरातल्या मालकाच्या 16,108 बायका होत्या. त्याच्यातल्या बऱ्याच बायका विरोधात गेलत्या बऱ्याच वेळेस. हो लक्ष्मी आई साहेब विरोधात गेल्या म्हणूनच खाली आलत्या. पंढरपुरातल्या मालकावर राग राग लक्ष्मी आई साहेब खाली आल्या. आणि खाली आल्यावर राधेनं सांगितलं देवा ज्याला मोठं व्हायचंय का त्यानं 2 पावलं मागं आलं पाहिजे. विश्व तुमचं दर्शन घेतंय तुम्ही लहान व्हान खाली जा. मग पंढरपुरातले मालक खाली आले. खाली आल्यावर जरशा खुश झाल्या पण त्या म्हणल्या खाली आले तरी लोक राधाकृष्णच म्हणणार आहेत. ते म्हणले आता राधाकृष्ण नाही आता विठोबा रुक्माई म्हणतील. मग पुढचं भजन कोणतं झालं माहिती विठोबा रुक्माई. एकाही साहेबांना तर इकलंच एके दिवशी पुन्हा भेटावं म्हणून. तुळशी मातेची कृपा झाली माधव झाला बरोबर. जीवनात रस्व दीर्घ इतकी बायको विरोधात न जाणारी कर्णाची होती. एका तिळा इतका संसारात विरोध केला नाही रावणाची बायको. देव विचार करत होता संसाराचा. देव विचार करायचा. इतक्या पवित्र तुमच्यातल्या महिला इतक्या पवित्र. म्हणून मी कधी कधी एक अर्धा तुमच्यावर बॉम्ब टाकतो. काही बायका म्हणतात माय बाळा आमच्याच कोण बॉम्ब टाकतो ग. कारण तुम्ही सुधारणं गरजेचं. तुम्ही सुधारल्या तर देशाची पिढी पुढे जाणार. आणि तुम्ही कोणते अभंग म्हणा बिएल वाया गेले ग बाय बाय तिकडेच घसरून गेले वाहून जाशील ना पुरात असं काही बी म्हणल्यावर. गाथे पडे ज्ञानेश्वरी हे वाच ना तू काही अभंग. शास्त्र म्हणेल ते सांडावे हे राज्य ही तृणमाना. असा पवित्र राजा. मायबाप किती मोठे आहेत याच्यावर सांगतोय. ह्या 349 गंगेमध्ये तुमच्या माझ्यासारख्या कळत नकळत पाप करणाऱ्या लोकांनी आंघोळ केली की आपलं पाप त्या गंगेत जात असते पुरंदाची. आणि हे पाप त्या गंगेनं स्वीकारल्याच्या नंतर ती गंगा मळून जात असते. आणि मळालेली गंगा शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येत असते. साहेबराव महाराज पंढरपूरला येत असते. मग सगळ्या गंगेला शुद्ध करण्याची ताकद कुठे माहिती आहे पंढरपुरात. आणि तिच्या पात्रात बसलेला कोण आहे पुंडलिक 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 पुंडलिक. भिरकाविली वीट माग वीट फेकली. आई वडिलांचे डोके मांडीवर होते. आई बाबाचं डोकं कुरवाळीत बसलेला पुंडलिक. देवानं सांगितलं मी आलोय वेळ असली तर थांब. 28 युग झाले अजून उभा आहे. युगे 28 विटेवली उभा वामांगी रखुमाई दिश देवे शोभा. युग किती सांगता येतील तुम्हाला. 28 युगातले नाव किती सांगता येतील. 11 युगाचे नाव सांगा मी त्याच्या पाया पडतो. माळ नसली तरी बी माळ असल्यावर तो कोणाच्या पडतो. पण 11 युगाचे नाव सांगा पुढे बसलेले मी त्याला माळ नसली तरी पाया पडतो त्याच्या. नाही सा तुमचा दोष नाही ना हे आमच्या लोकांचा दोष आहे ना. आमचा अभ्यास करायला पाहिजे आमच्या लोकांनी. इतकेच पाठ असतील तुम्हाला. सत्ययुग त्रेतायुग क्रतायुग द्वापारयुग कलियुग. पुन्हा पुढचं सांगितल्यावर कसं होतं. इथून पुढे भागवतकाराला रामायणकाराला विश्वाचा अभ्यास सांगत असताना सात्विकपणानं चिठ्ठी द्या महाराज. हे 5-6 युग आम्ही लय दिवसापासून ऐकायलोत. आम्हाला राहिलेले 28 मधले अजून 2 सांगा. आमचा कीर्तनकार अभ्यास करून कीर्तन करील. त्याच्याकरता श्रोते हुशार व्हायला पाहिजे. आणि तुम्ही हुशार नाही झाले की मग आमचा मस्त चालणार. वाटेल ते गाणे म्हणा काही म्हणा चलतं आमचा मेळ. मग त्याला काय विषय चलत राहते. याला दोषी तुम्ही आहात. गुन्हेगारापेक्षा गुन्हा सहन करणारा जास्त दोषी असतो. हुशार व्हा हुशार व्हा. माईंनो 5वीच्या नाताच्या हातात त्याचा अभ्यास झाल्यावर त्याच्या बाबाचा मोबाईल त्याच्या हातात द्या. आणि 5वीच्या नातवाला म्हणा बाळा मला महाभारतातला अध्याय काढून दे.
मला रामायणातला अध्याय काढून दे, मला ज्ञानेश्वरीतली ओळी सांग, मला तुकोबारायचा अभंग सांग, मला चोखोबारायचा अभंग सांग, सावताबाबांचा सांग, नाथबाबांचा सांग, सेना महाराजांचा सांग, नरहरी महाराजांचा सांग. 10-5 मिनिटं वेळ त्याचा घेत जा वेळ. माहिती आई वडिलाची सेवा करणाऱ्या पुंडलिकानं विश्वाचा बाप उभा केलाय 28 युगापासून. मग कल्पना करा, सेवा सगळ्यात मोठी कोणती? माय बापाची. आई वडिलाच्या सेवे इतकं पुण्य दुसरं कशा. अशा श्रद्धेय स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी पार्वतीबाई यांच्या या दशक्रिया विधीनिमित्त आदरणीय अंबादासरावजी असतील, आदरणीय देवीदासरावजी असतील, त्यांच्या भाविकतांतकरणाने आजचा दशक्रियाविधी भूदेवांच्या हाताने पिंड तर्पण वगैरे काय झाला असेल, पण नामचिंतन करून ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा टाहो फोडून गोड असा सुंदरसा आजचा दशक्रियाविधी त्यांनी केला. त्या मेटे परिवाराला पुनश्च द्यावे तितके धन्यवाद. आज उपस्थित आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य प्रभातगिरी महाराजजी आहेत, आदरणीय परमश्रद्धेय पुरंदासजी महाराज आहेत, आदरणीय परमश्रद्धेय आश्वानंदगिरीजी महाराज आहेत. तिन्ही साधूंना साष्टांग प्रणिपात करतो. माऊली महाराज असतील, ज्यांनी चाल म्हटली ते अवताडे महाराज असतील, आदरणीय सुंदर महाराज असतील, आदरणीय माऊली महाराज असतील, परदेशी महाराज असतील. बस चला. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या या परिसरातून ज्ञानोबाराय तुकोबारायचं नामचिंतन करणारी ही निष्ठावंत वारकरी मंडळी यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. ज्यांच्याकडे मी मागे सभापती साहेब त्यांच्याकडेच एकदा श्राद्धाला आलो ते सुद्धा आहेत. तारोआप्पा मेटे असतील, पवार काका असतील, आमचे पंडित भाऊ असतील. वारीत कधी त्यांची भेट व्हायची आमची चांगली. तारखेच्या संदर्भात या कुटुंबाच्या वतीनं मला सारखे संपर्क करत असले आदरणीय तारोआप्पा, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि सर्व क्षेत्रातली, राजकीय क्षेत्रातली, व्यापार क्षेत्रातली, वैद्यकीय क्षेत्रातली, शैक्षणिक क्षेत्रातली, माझा शेतकरी राजा बऱ्यापैकी बसलेले उपस्थित, मला नाव पाठ नसल्यामुळं, माहिती नसल्यामुळं क्षमा असावी. सर्वांना प्रणाम करतोय. विठाला विठाला. उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी, कारण दुकान किती कोटीचं आहे त्याच्यापेक्षा गिराईक किती सांगा, वक्ता अभ्यासू किती आहे त्याच्यापेक्षा तुला श्रोते किती बसते. सर्वात मोठी या श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य गणेश महाराज गोड, ज्यांचं मृदंगावर प्रभुत्व आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि पुरुषक कॅमेऱ्यावाल्यांना सुद्धा धन्यवाद देतो, चोपदारांना धन्यवाद देतो. आणि येऊन या काळ बैसला शेवसा याचा 1 किंवा 2 पुरावा देतो. मग रामकृष्ण हरी. पार्वतीबाईला जावं लागलं. ऐकाय का बाईचं चरित्र? मी 10-5 दिवसापूर्वी बऱ्यापैकी बोलत गेलो. ते चरित्र वाचवायचा छंद, नवीन नवीन काहीतरी वाचत असतो इतिहासातलं, पुराणातलं. चांगले इतिहास, भंगिऱ्याचे इतिहास नाही वाचित. परमपावन नैनितालच्या अरण्यात एक साध्वी स्त्री होऊन गेली, मा भगवती आनंदमाई. किती अधिकारी स्त्री. त्या स्त्रीच्या दर्शनाला शंकराचार्य जात होते. इतकी मोठी स्त्री स्वामीजी, शंकराचार्य. मा आनंदमाई नावाची स्त्री. प्रसंग 62-63चा आहे, माझ्या जन्माच्या अगोदर. माझा 83चा जन्म. 1949 ते 51 शंकराचार्य पद एका व्यक्तीकडे आलं. त्या व्यक्तीचं नाव होतं स्वामी राम. 4 पीठापैकी 1 पीठ त्या व्यक्तीकडे आलं. पीठाधीश होते शंकराचार्य. शंकराचार्य पद हे फार मोठं पद आहे, खूप मोठा अधिकार आहे ते. असे शंकराचार्य त्या आनंदमाई भगवतीला प्रणाम केला. स्तुती सुमन टाकत होती, प्रशंसा करत होती त्या माऊलीची. ती मा आनंदमाई जर तपश्चर्याला भजना करता, नामचिंतना करता बसली आणि पाऊस सुरू झाला तर खळभर जागेत पाऊस पडत नव्हता आणि भवताल पडत होता. काय निसर्ग मुठीत असेल, कल्पना करा.
काय ताकद असेल? निसर्ग कोणाच्या बापाचं ऐकत नाही. एक आमचा पाहुणा म्हणला मी एक ट्रकभर पुस्तकं वाचिले. म्हणलं त्या पुस्तकाच्या बळावर तू पप्याच्या माईला जगेव. एक ट्रकभर पुस्तकं वाचिलीस तू काय करशील? बायकोला दागिने घेशील, पोराला चांगले कपडे घेशील, चांगला बंगला राहायला बांधशील. तू या एखाद्या पुस्तकात अशी ताकद आहे का ढगाला हलील्यावर पाऊस पडतो? तू वाचलेली पुस्तकं समाजाच्या कल्याणाकरता आहेत का? ते पुस्तकं सांग. हे काय करतो? एक रेल्वे भर वाचिलेन, ट्रक भर वाचिलेन, ट्रॅक्टर भर वाचिलेन, गबाळ भर वाचिलेन, डोंगरा इतके वाचिले. कशाला सांगायला लोकांना? विश्वाच्या कल्याणाकरता वाचलेली पुस्तकं कामाची असतात. अशी तर कुंटालन पडीत किती. स्तुती सुमने टाकली. मग आनंदमाईनी स्वामी रामांना सांगितलं, राम अरे तू फारच माझी प्रशंसा करतो. चांगल्या लोकांना स्तुती आवडत नाही. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी. खरं साधूचं लक्षण सांगितलं. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी, हवडू. महत्व हरवी काय वाक्य हो मालकांचं. या चौकटीत जो बसतो तो साधू, या चौकटीत बसतो तो वारकरी. क्या बात आहे. वाह 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 वाह. या अशा वया पाठ करी जा म्हणजे आमचे महाराज लोक पुन्हा नीट अभ्यास करतील. नाही तर असेच सांगतील ते यालाची बेलाला शिमग्याच्या त्याला. आमच्या काळात असं होतं बरं का. आणि मग त्या ठिकाणी खळ्यावरल्या गप्पा सांगायला का सुमल्या. इथं बसलेला एक एक व्यक्ती 1000 गिरगावकरी विकत घेईल असे श्रीमंत लोक आहेत तुम्ही. आणि 2 तासाचा वेळ पुरंदाजी उद्योगातल्या लोकांनी आपल्या पुढं ज्ञानोबरायचं चिंतन, तुकोबरायचं चिंतन ऐकायसाठी 2 तासाचा वेळ काढाय. आणि त्या वेळात जर बाकीच्या गप्पा कीर्तनकार सांगत असेल तर त्याला कोण्या नरकात त्या कीर्तनकाराला टाकावे देवाला पण कळायचं नाही. वेळ नाही. चांगल्या लोकांचा, सात्विक लोकांचा वेळ मातीत घालणं कीर्तनकाराला पाप लागत असते. पूर्वज नरकाला जात असतात. उपदेशपर बोललं पाहिजे. भले एखाद्या गोष्टीचा राग आला तरी हरकत नाही. मा भगवतीनं सांगितलं, अरे राम अजून एक माझ्यापेक्षा श्रेष्ठ स्त्री आहे रे, जातो तू तिच्याकडे. पत्ता लिहून दिला. शंकराचार्य स्वामी राम 52 साली 51ला पद सोडून दिलं. 49 ते 51 2च वर्ष शंकराचार्य पद. राजीनामा देऊन टाकला पदाचा, देऊन टाकला. मंत्री होता येईल बरं, शंकराचार्य होता येत नाही. शंकराचार्य नाही होता येत महाराज कोणाला. फार मोठा अधिकार असतो. आणि मग दिल्लीला आले स्वामी रामानी. दिल्लीहून 120 मैल अंतरावर एक शहर आहे, त्या शहराचं नाव आहे आग्रा. आग्र्याला स्वामी राम आले. पार्वतीबाई गेले याच्यावर सांगते. आग्र्याला आले. 27 दिवस पाऊस नव्हता. आपल्याला मागे कसं आता पावसाळा असून उन्हाळ्यासारखं होतं. आताही आपलं तसंच झालं. खिचडी शिजायला घातली, अर्धी शिजली आणि चुली इजली. हो, आता मकाच्या कणसाच्या बिट्या सोला ना तुम्ही. अर्ध्याला खालून दाणे असतील, वरून होपाड. ते बी अशा नाही पोचल्या, बारीकच आपल्या बारीक 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 बारीक. शेतीची आवड आहे मला चांगली. शेती चांगली करतो. शेती चांगली करतो म्हणूनच कीर्तनात टकटक बोलतो ना. भीती वाटत नाही ना. इकून सुटलं निघले कापूशाचा काय ताण घ्या. 27 दिवस पाऊस नाही आग्र्यात. आग्र्यात प्रवेश केल्याबरोबर एक भिकारी दिसला. भिकारी दिसला. भिकारी परवडा बरं का. कोणापेक्षा सांगू तुम्हाला? भिकारचोट लोकांपेक्षा. राजकारणातल्या लोकांना भिकारचोट लोक लय भेटत असतील. आणि तुम्हाला भीती जास्त भिकारचोट लोकांचीच. त्याच्यासाठी गाड्या तुम्हाला उभाच करावं लागतात. कारण भिकारचोट लोकांची लाईनच जात नाही. त्याच्यासाठी गाडी नाही उभी केली. ते पहिल्यासारखे नाही राहिले. कसे झाले आता? काही शिंगा आले त्याला. म्हणून भिकारचोट लोकांची सगळ्यालाच भीती. भिकारी परवडा बरं का. भिकारी किती पण परवडा, पण भिकारचोट नाही परवडा. भिकाऱ्याची अपेक्षाच नसती. असली तरी त्याची स्थान होत असती, बाकीची नसती. भिकारचोट लय विचित्र लोक. भिकारी होता तो भिकारी. एक लक्षात ठेवा. याच्याहून एक दुसरं शिकायला भेटन. कोणाला लहान समजायचं नाही. स्वामी रामांनी त्या भिकाऱ्याचा चेहरा बघितला. 50 मंत्र्याचे चेहरे जे श्रीमंतीतलं ते जास्त का वैभवातलं एकट्या भिकाऱ्याकडे होतं.
हे उग आता हल्ली मंत्र्यांना मोठं म्हणतात म्हणून हे लावलं, याला काही पुरावा नसतो. एवढा तेजस्वी भिकारी, राहायला घर नाही, भिक्षा मागायला पात्र नाही स्वामीजी. कळात्तर हातळ हाताव भिक्षा, डाव्या हातात काठी. त्या भिकाऱ्याला बघितल्यावर स्वामी रामांनी वाकून नाही नमस्कार केला, पण छातीवर हात ठेवला. नम्रतेचं लक्षण आहे. युद्ध प्रसंगातला एकदा मी प्रसंग, महाभारतातला जाबालीनी वर्णन केलेला प्रसंग पाहिला. महाभारतात बघायचं नाही, पुन्हा महाभारत पाहिल्यावर नाही सापड्या म्हणताल बाळ्यानं कशातलं सांगितलं, मी वाचून सांगतोय. महर्षी जाबालींनी एक संदेश दिला, युद्धातली नम्रता. समोरून युद्ध करत असणाऱ्या व्यक्तीच्या हातातले जर शस्त्र संपले असतील तर त्यानं हात वरी करायचा, पुढचा मारित नाही त्याला. हे नम्रतेचं लक्षण आहे, नम्रतेचं लक्षण आहे. एक सोपं सांगू आपल्या ग्रामीण भागातलं लक्षण तुम्हाला, सोपं सोपं. एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेल्याच्या नंतर त्या गल्लीतलं ते कुत्र बॉस असते. त्यानं वाव केल्यावर त्याच्या गल्लीतले 7-8 मित्र त्याच्यासाठी जमा होते. आणि हे नवीन कुत्र त्या गल्लीत गेल्यावर याला एक लक्षात आलं पाहिजे, आपल्याला फाडतेत. याच्याकडे नम्रता एकच आहे, यानं कष्टा घालायचा. कष्टा कळाला ना तुम्हाला? शेपूट वरी असती कुत्र्याची, पण खाली शेपूट दोन्ही पायाच्या मधात धोत्राच्या कष्ट्यासारखी घातली की पुढचं कुत्र त्याला चावत नाही, ते म्हणते आपल्याला भेल. हे नम्रतेचं लक्षण आहे, नम्रतेचं लक्षण. आणि एरवी नम्रतेचे लक्षण नमस्कार, राम राम, जय हरी, प्रणाम, वाकणे वगैरे आदरयुक्त लोकांकडे वाकायचं असतं, वाकायचे. मग स्वामी रामांनी एक हात छातीवर ठेवला आणि भिकाऱ्याला या शब्दाचा अर्थ प्रणाम. श्रुती विचार करत असेल, पुराण विचार करत असेल, शास्त्र विचार करत असेल, अधिकारी लोकांकडे बघत असताना, किंवा ह्या तिन्ही लोकांचा विचार करून अधिकारी लोक वर्तन करत असतात. हा संप्रदाय ऋषीप्रणित संप्रदाय, हा संप्रदाय मुनिप्रणित संप्रदाय, हा संप्रदाय वेदप्रणित संप्रदाय, हा संप्रदाय शास्त्रप्रणित आहे, हा संप्रदाय पुराण प्रणित आहे. हा संप्रदाय एखाद्या भंगाऱ्याच्या ताब्यातला नाही, त्यानं वर्चस्व घ्यायचं नाही मी म्हणून. हा तुला कोणी विचारणार आहे? ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध अनुरागी या लोकांच्या सानिध्यातला संप्रदाय. भिकाऱ्याला पाहून छातीवर हात ठेवला, प्रणाम महात्माजी, प्रणाम. भिकाऱ्याने असं बघितलं, प्रणाम स्वामीजी. भिकारी भिकारीच होता तो. प्रणाम स्वामीजी. हात तर असा होताच, एका हातात काठी. प्रणाम स्वामीजी. मान वाकली. महर्षी श्री शंकराचार्य. आता पुढे फार पदव्या, नुसती शंकराचार्य नाही, महर्षी, तपस्वी, तेजोनिधी, तेजोभास्कर, काय काय पदव्या असतील स्वामी रामांना. ह्या सगळ्या पदव्यांनी परिपूर्ण पात्र असणारे स्वामी रामांनी भिकाऱ्याला विचारलं, महात्माजी साध्वी कहाँ ठहरती है? हिंदीत बोलायचे, महात्माजी एक साध्वी राहतात आग्र्यामध्ये, त्या कुठे आहेत? उत्तर काय द्यावं माहिती? ते म्हणले नाही, आमखी माडी आहे, त्या माडीच्या पलीकडे पिपळाचं झाड आहे, त्याच्या पलीकडून डावीकडे वळा, तिथे एक बाभळीचं झाड असेल, पुढे आंब्याचं झाड असेल, तिकून बदामाचं झाड असेल, बारीकसा वडा येईल, पलीकडून एक माडी आहे, त्याच्या पलीकडे मग त्या बाई राहत्यात. असला पत्ता नाही सांगितला, ऐका भिकाऱ्याचा पत्ता. स्वामीजी त्या ठिकाणी साध्वी राहते. ते हिंदीत वाक्य आहे सगळं, पण आता मी मराठीत सांगतो. ज्या बाईला गौऱ्या नीट लावता येत नाहीत का, तिने धिरडे करायचे नाही. पिठाचा नाश होत असतो, पिठाचा नाश. जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत का, तिनं बासुंदी करायचीच नाही, दुधाचा नाश होतो. आपल्याला मराठी नीट येते ना, बाकीची येतच नाही. कशाला इचकायचं घरच्याचं इटन शेजाऱ्याचं बांधणी, काय गरजच नाही ना आपल्याला, आहे का नाही? इतक्या पुरतं बोलायचं. आपल्याला काय दुसऱ्या राज्यात जायचंच नाही. गेलो फक्त एकदा गोव्याला, तिथून आल्या उलटलतो. गोवा पाहायला नव्हतो गेलो, कीर्तनाला गेलो मी. 5 कीर्तन झालते गोव्यात. तिथून आल्यावरच गाडी गुतली आमची ट्रॅक्टरात. तेव्हापासून तर बसून कीर्तन करावं लागेल. बाकी 2-3 राज्यात तर मराठी बोलणारी बरेपैकी लोक आहेत. कर्नाटक, तेलंगणा, तिकडे खूप 400, 500 सप्ते. हैदराबादला 90 सप्ते होते, पण ती मराठी कळते ते लोकांना. महात्माजी ज्या ठिकाणी भास्कर क्षीण झालाय, भास्कर म्हणजे सूर्य, अख्ख्या आग्र्यात ऊन तापलं होतं, आता तापलंय असं. आणि ती साध्वी जिथं बसली होती तितक्या जागेवर ढग सूर्याच्या आडंगी गेलता. त्याला आपण शिराळ म्हणतो. तिथं सावली धरली होती. काय साध्वी असेल, काय साध्वी असेल. जाओ बोला वहां पे साध्वी ठरते. स्वामी रामांनी दोन्ही हात छातीवर ठेवले. गणेश बुवा
साध्वीचा पत्ता जागा न सांगता आकाशातली मुद्रा सांगून सांगतोय, ते भिकारी किती मोठा असेल. निघाला शंकराचार्य, निघाले पुढे. भिकारी समोर जात असताना शंकराचार्यांना शंका आली की हा भिकारी एवढा मोठा तेजस्वी, सूर्याचा प्रकाश लाजवी, त्या भिकाऱ्याच्या डोक्यावर ऊन नव्हतं. एकट्याच्या डोक्यावर सूर्याची सावली, तितकी खळभर जागा. आश्चर्यचकित झाले स्वामीराव. शंकराचार्य आश्चर्यचकित झाले, काय भिकारी मागायला तर पात्र नाही. महात्माजी भिक्षा मागते? जी बोले. पात्र नाही बोले. पात्र काय की वास्तव होणार. मग कशी भिक्षा मागता? रोज सकाळी 12:14 दुपारी, सकाळी शब्द चुकीचा गेला, रोज दुपारी 12:14 12 वाजल्याच्या नंतर राहिलेल्या 14 मिनिटाच्या आत कांती भिक्षा मागतोय. कांती भिक्षा कशाला म्हणतात माहिती? शिजलेली पदार्थ, त्याला कांती भिक्षा. कांती भिक्षेला या पवित्र वारकरी संप्रदायानं एक पवित्र नाव दिलं. त्या नावाचं नाव आहे, त्या भिक्षेचं नाव आहे मधुकरी.